नमस्कार मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत क्रॉस झोन लोड बॅलन्सिंग. तर पाहूया क्रॉस झोन लोड बॅलन्सिंग म्हणजे काय. क्रॉस झोन लोड बॅलन्सिंग म्हणजे जेव्हा आपण AWS इलास्टिक लोड बॅलन्सवर वापरतो तेव्हा तो ट्रॅफिक वेगवेगळ्या अवेलेबिलिटी झोन मध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो. क्रॉस झोन लोड बॅलन्सिंग एनेबल केल्यास लोड बॅलन्सर सर्व रजिस्टर टार्गेट्स म्हणजेच EC2 इन्स्टंट्स किंवा कंटेनर इत्यादीमध्ये ट्रॅफिक समान प्रमाणात डिस्ट्रीब्यूट करतो. ठीक आहे, अगदी ते कोणत्याही एज मध्ये असले तरीही. आता आपण डायग्राम बघूया मित्रांनो. हा माझे युजर्स आहेत आणि जेव्हा लोड बॅलन्सरला हिट करतात, ठीक आहे, जर माझं त्यावेळी क्रॉस झोन लोड बॅलन्सर डिसेबल असेल तर काय होणार. तर तुम्ही पाहू शकता एकाच अवेलेबिलिटी झोन 1 ला 2 रिक्वेस्टचा लोड आलेला आहे, पण त्याच वेळी AZ2 आणि AZ3 ला फक्त 1 रिक्वेस्टचा लोड आलेला आहे. म्हणजेच काय, हा समान डिस्ट्रीब्यूट होत नाही. जी काय रिक्वेस्ट असते, जो काय लोड असतो, तो दोन्ही किंवा जे काय अवेलेबिलिटी झोन आहेत त्या अवेलेबिलिटी झोनमध्ये समांतर डिस्ट्रीब्यूट केला जात नाही. ओके. आणि जर का दुसऱ्या केसमध्ये आपण पाहूया, जर का माझा क्रॉस झोन लोड बॅलन्स एनेबल असेल तर तुम्ही पाहू शकता माझे जेवढे पण अवेलेबिलिटी झोन आहेत त्या दोन्ही झोनमध्ये किंवा जे काय असतील अवेलेबिलिटी झोन त्या सर्व झोनमध्ये माझी जी काय रिक्वेस्ट आहे तो समान डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. तुम्ही इकडे पाहू शकता AZ1 मध्ये 2 रिक्वेस्ट झालेले आहेत, AZ2 मध्ये 2 रिक्वेस्ट झालेले आहेत. तर डिफॉल्ट बिहेवियर काय असतं. ठीक आहे, डिफॉल्ट बिहेवियर हा विदाउट क्रॉस झोन लोड बॅलन्सिंग असतो. म्हणजेच काय, ट्रॅफिक फक्त त्या AZ मधील टार्गेट्समध्ये डिस्ट्रीब्यूट होतो ज्यात लोड बॅलन्सर नोड्स आहेत. ओके. जर एका AZ मध्ये कमी इन्स्टंट असतील तर इनबॅलन्स होतो. म्हणजेच काय, जास्त लोड एका इन्स्टंटवर येतो. उदाहरणार्थ आपण खाली इमेज दाखवलेली आहे. एखादा मल्टिपल युजर्स आहेत आणि युजर्सनी ज्याप्रमाणे पहिल्या आपल्या डायग्राममध्ये आपण पाहिलेलं की जेव्हा लोड बॅलन्सरला हिट होतो तर काय होतं. समजा माझे हे 2 अवेलेबिलिटी झोन आहेत, A आणि B. तर A ला 50% जाणार आणि B ला 50% जाणार. म्हणजेच काय, जर माझ्या A मध्ये 2 इन्स्टंट असतील, ठीक आहे, त्या दोन्ही इन्स्टंटला 25% जाणार. ठीक आहे, आणि बाकीचे जो इन्स्टंट B मध्ये आहे जेवढे पण इन्स्टंट आहेत त्या इन्स्टंटमध्ये 50% डिस्ट्रीब्यूट होणार. पण या केसमध्ये काय झालेलं आहे, झोन A वर जास्त लोड झालेला आहे. का? कारण तो क्रॉस झोन एनेबल नाही आहे तिकडे, त्याच्यामुळेच काय तो इनबॅलन्स झालेला आहे. आपण दुसरी केस बघूया विथ क्रॉस झोन. याच्यामध्ये काय होतं, प्रत्येक लोड बॅलन्सर नोड सर्व AZ मधील टार्गेट्सकडे ट्रॅफिक पाठवतो. त्यामुळे ट्रॅफिक युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतो आणि आपल्याला बेटर परफॉर्मन्स आणि हाय अवेलेबिलिटी मिळते. आता ह्या इमेज बघूया आपण. ठीक आहे, जिकडे माझं क्रॉस झोन लोड बॅलन्सर एनेबल आहे. समजा एखादी रिक्वेस्ट आली तर ती रिक्वेस्ट 50% झोनला न जाता जेवढे पण माझे अवेलेबिलिटी झोनमध्ये जेवढे पण इन्स्टंट आहेत, ठीक आहे, त्या इन्स्टंटला ओव्हरऑल डिस्ट्रीब्यूट केली जाते समांतर रेशोमध्ये, समांतर पर्सेंटेजमध्ये. आता तुम्ही पाहू शकता माझ्याकडे किती अवेलेबिलिटी झोन 2 आहेत. त्या अवेलेबिलिटी झोनमध्ये माझे 10 इन्स्टंट आहेत. त्या 10 इन्स्टंटला 10% त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. म्हणजेच काय, समांतर डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. हा आपल्या क्रॉस झोन लोड बॅलन्सिंगचा सर्वात मोठा उपयोग होतो. आता हे कुठे वापरतात आपण पाहूया. ॲप्लिकेशन लोड बॅलन्सर मध्ये वापरतात ज्याचा डिफॉल्ट एनेबल असतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कोणताही ॲप्लिकेशन लोड बॅलन्सर बनवला तर बाय डिफॉल्ट तो क्रॉस झोन लोड बॅलन्सिंग एनेबल असतो. नेटवर्क लोड बॅलन्सर मध्ये काय असतो, हा बाय डिफॉल्ट डिसेबल असतो. ओके, पण AWS युजरला ऑप्शन देतो की तुम्ही एनेबल करू शकता. क्लासिक लोड बॅलन्सर मध्ये आपल्याला हा ऑप्शन बाय डिफॉल्ट डिसेबल असतो, पण तुम्ही एनेबल केलास तर. पण याचा सर्वात मोठा डिसएडव्हान्टेज क्लासिक लोड बॅलन्सर आहे की हा जर तुम्ही एनेबल केलात ना तर तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज अप्लिकेबल होतात. आता उदाहरणार्थ जसं आपण पाहिलं पाठच्या 2 इमेजेसमध्ये की AZ1 मध्ये 2 इन्स्टंट आहेत आणि AZ2 मध्ये 4 इन्स्टंट आहेत. जर विदाउट क्रॉस झोन गेलं तर काय होणार, ट्रॅफिक इनबॅलन्स होणार. AZ1 वर इन्स्टंटवर कमी ट्रॅफिक आणि AZ2 वर जास्त ट्रॅफिक. पण जर
क्रॉस झोन आपला एनेबल असेल तर 6ही इन्स्टंटमध्ये इक्वल डिस्ट्रीब्युशन होतं. आता हे आपण प्रॅक्टिकली पाहूया. तर मित्रांनो, आपण AWS कन्सोलला लॉग इन केलेलं आहे आणि आपल्याला ॲप्लिकेशन लोड बॅलेन्सर किंवा नेटवर्क लोड बॅलेन्सरमध्ये बघण्यासाठी काय करावं लागेल, पहिलं आपल्या EC2च्या कन्सोलमध्ये जावं लागेल. आणि EC2मध्ये आपण ऑलरेडी आपण मागच्या व्हिडिओमध्ये ॲप्लिकेशन लोड बॅलेन्सर बनवलेला आहे आणि नेटवर्क लोड बॅलेन्सर बनवले आहे. तर AWSच्या मेकॅनिझम प्रमाणे ॲप्लिकेशन लोड बॅलेन्सर जो असतो त्याचा क्रॉस झोन तुम्ही पाहू शकता. हा आपला लोड बॅलेन्सर आहे, त्याचा टाईप कोणता आहे, ॲप्लिकेशन लोड बॅलेन्सर. आणि जर तुम्ही ॲक्शनमध्ये गेलात आणि एडिट लोड बॅलेन्सर ॲट्रिब्यूट चेक केलं तर खाली यायचं, स्क्रोल करायचं आहे. हे पाहू शकता तुम्ही अवेलेबिलिटी झोन रुटीन कॉन्फिगरेशनच्या खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, क्रॉस झोन लोड बॅलेन्सिंग. हा काय आहे, बाय डिफॉल्ट एनेबल आहे. आणि त्यांनी खाली एक टिप्स दिलेली आहे, क्रॉस झोन लोड बॅलेन्सिंग इज ऑलवेज ऑन फॉर ॲप्लिकेशन लोड बॅलेन्सर. हाऊएवर यू कॅन टर्न इट ऑफ फॉर स्पेसिफिक टार्गेट ग्रुप युझिंग टार्गेट ग्रुप ॲट्रिब्यूट्स. याचा अर्थ काय, हा बाय डिफॉल्ट इकडे एनेबल आहेच, पण जर तुम्हाला ऑन ऑफ करायचं आहे तर तुम्ही टार्गेट ग्रुपच्या मदतीने तो ऑन ऑफ करू शकता. तर आपण पाहूया, आपल्या या लोड बॅलेन्सरला जाऊया आणि या लोड बॅलेन्सरला आपण काय केलेलं मित्रांनो, आपला एक टार्गेट ग्रुप आपण असाइन केलेला आहे. ठीक आहे, तर आपण काय करूया, या टार्गेट ग्रुपवर जाऊया. ठीक आहे, आणि या टार्गेट ग्रुपवर आपण हा आपला ॲप्लिकेशन लोड बॅलेन्सरचा टार्गेट ग्रुप याला क्लिक करायचं आहे. याच्या ॲक्शनमध्ये यायचं आहे, एडिट टार्गेट ग्रुप ॲट्रिब्यूट्स. तर तुम्ही पाहू शकता, स्क्रोल करायचं आपल्याला, स्क्रोल करत खाली यायचं. टार्गेट सिलेक्शन कॉन्फिगरेशनमध्ये तुम्हाला हा ऑप्शन दिसेल, क्रॉस झोन लोड बॅलेन्सिंग. ओके, आता फर्स्ट ऑप्शन काय असतो, इनहेरिट सेटिंग फ्रॉम लोड बॅलेन्सर ॲट्रिब्यूट. म्हणजे ॲप्लिकेशन लोड बॅलेन्सर जो एनेबल असणार तो बाय डिफॉल्ट इकडे दिसणार. आणि ऑन अँड ऑफ करण्यासाठी तुम्हाला एक ऑप्शन असेल, जर तुम्ही इकडनं सुद्धा ऑन करू शकता. ठीक आहे, द लोड बॅलेन्सर डिस्ट्रीब्यूट ट्रॅफिक अक्रॉस टार्गेट इन ऑल इट्स झोन. आणि ऑफ केलं तर तुम्हाला इकडे काय दाखवतं, द लोड बॅलेन्सर सेंड ट्रॅफिक टू द टार्गेट इन इच झोन इंडिपेंडेंटली. ओके, म्हणजेच काय, अनइक्वल टू डिस्ट्रीब्यूट करणार. दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक त्याने पुढे लिहिलेलं आहे, स्टिकनेस कांट बी टर्न ऑन वेन क्रॉस झोन लोड बॅलेन्सिंग इज टर्न ऑफ. म्हणजे स्टिकनेसचं आपण इन डिटेल्स पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओजमध्ये. पण स्टिकनेस काय असतं, की उदाहरणार्थ 2 युजर्स आहेत आणि किंवा मल्टिपल युजर आहेत, ते ज्या इन्स्टंटला कनेक्ट होतात त्याच इन्स्टंटला नेक्स्ट टाइम जेव्हा ते लॉग इन करणार त्या पर्टिक्युलर कुकीजच्या व्हॅलिडेशन पिरियडमध्ये, तर त्या सेम इन्स्टंटला ते कनेक्ट करू शकतात. ते आपण पाहणार आहोत इन डिटेल्स. फक्त एवढं लक्षात ठेवा, जर तुम्हाला स्टिकीनेसचा ऑप्शन तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये हवा असेल तर तुम्हाला क्रॉस झोन लोड बॅलेन्सिंग नेहमीच ऑन ठेवावं लागतो. म्हणजेच काय, स्टिकीनेस आणि क्रॉस झोन लोड बॅलेन्सिंग एकमेकांना पूरक आहेत. ठीक आहे, तर मित्रांनो, हे पाहिलं आपण ॲप्लिकेशन लोड बॅलेन्सर. तर आपण पाहूया नेटवर्क लोड बॅलेन्स. ओके, पुन्हा आपण आपल्या कन्सोलला जाऊया, EC2च्या, आणि लोड बॅलेन्सरला जाऊया. ठीक आहे, आपण आता नेटवर्क लोड बॅलेन्सर बघूया, जो आपण लास्ट टाइम क्रिएट केलेला. त्याला सिलेक्ट करायचं आहे, ॲक्शनमध्ये यायचं आहे आणि एडिट लोड बॅलेन्सर ॲट्रिब्यूटला क्लिक करायचं आहे आणि खाली यायचं, स्क्रोल करायचं. तुम्ही इकडे पाहू शकता एक ऑप्शन आहे, लोड बॅलेन्सर टार्गेट सिलेक्शन पॉलिसी. तर बाय डिफॉल्ट काय दाखवतो, हा डिसेबल दाखवतो. हा तुम्हाला इकडे ऑप्शन सुद्धा एनेबल करायला देतो. जसं तुम्ही बघा, जसं ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करणार ना, तर राईट हँड साईडला बघा ही इमेज दिसते, बरोबर. म्हणजे अनइक्वल डिस्ट्रीब्यूट करतोय. जसं पण मी एनेबल करणार त्यावेळी बघा ही इमेज खाली एक डिस्प्ले झालेली आहे, म्हणजेच काय, इक्वली डिस्ट्रीब्यूट करणार. ओके, तर हे ऑप्शन तुम्हाला समजलं. लोड बॅलेन्सरमध्ये ॲप्लिकेशन लोड बॅलेन्सरला कशा 2 ठिकाणी तुम्ही चेंज करू शकता. ठीक आहे, एक तर तुम्ही ॲट्रिब्यूट्स एडिट ॲट्रिब्यूट्स करू शकता आणि टार्गेट ग्रुपमध्ये चेंजेस करू शकता इन केस ऑफ ॲप्लिकेशन लोड बॅलेन्सर. आणि नेटवर्क लोड बॅलेन्सरमध्ये तुम्हाला काय करायचं, सिलेक्ट करून एडिट लोड बॅलेन्सर ॲट्रिब्यूट. तर आशा करतो मित्रांनो, हा क्रॉस झोन लोड बॅलेन्सरचा टॉपिक तुम्हाला समजला असेल, आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.